नेत्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. मनोज जरांगे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित होतात, सगळे सोयीने निर्णय घेतला पाहिजे असे वक्तव्य नाशिक येथे आले असता मनोज जरांगेंनी बोलून दाखवले. नाशिकमध्ये मराठा आरक्षण आंदोलनासाठी खंबीरपणे उभे असलेले शावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांचा अपघात झाला होता. यावेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले असता त्यांचा नाशिकमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. सरकारला मराठा आरक्षणाविषयी गांभीर्य नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या नाही पाहिजे, नाहीतर राजकीय पुढाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मी नाशिक शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो की यांनी जर असे अन्यायकारक निर्णय घेतच राहिले जाणून निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा सत्य राजकारण्याचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे. कारण हा शेवटचा क्षण आहे. मराठा समाजाच्या पदरात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असेल आणि सरकारनं जर सांगून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लागली आणि आपल्या सगळ्या सोयींची अंमलबजावणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार आहे. नेमका कशा तर प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत गुंतलेला आहे. सत्ता आणि त्याभोवती करणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील सामाजिक असतील सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागतं. त्याशिवाय मराठ्यांना मग न्याय नाही. रात्रीचा वेळ होता तर रात्री थोडं उठलं पाहिजे म्हणून त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नाशिकला आलो. बाजूला भुजबळ पण राहतात शेजारीच आपल्या आम्हाला असं वाटलं कदाचित नाही आमच्यात माणूस आहे त्यांच्या माणुसकीबद्दल आम्हाला नाही माहिती, परंतु एकमेकांचा जीव दुःखात असताना ते आजारी असताना आपण त्यांना भेटलं नाही. कारण आजचा तो विषय नाही, आता तुमचा फॅमिली विषय वगैरे त्यांच्या विषयाला पुष्कळ दिवस आहेत. आज मात्र त्यांच्या विषयातला काही विषय नाही. तो आजारी होते आणि ते कुठंतरी सण झालं म्हणून रात्रीतूनच निघालो. त्यांना आपण भेटलं पाहिजे तर तेवढा एकच विषय आहे. निवडणुकांची आचारसंहिता उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील. जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे, पण आपण जो मुद्दा उपस्थित केला होता त्या संदर्भात या सगळ्या पक्षांनी पुढे निवडणुकीत काहीतरी भूमिका घ्यावी अशी आपली मागणी असणार आहे का? असं माहीत नाही आता काय निर्णय आयोगाचा आणि सरकारचा, परंतु एवढा मराठा आरक्षणाचा जिवंत मुद्दा असताना आणखीनही आम्हाला असे आहे की निवडणुका ते करणार नाहीत. मराठा समाज हा प्रचंड मोठा समाज आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाला डावलून जिवंत प्रश्न असतानाही त्या सगळ्या सोयींची अंमलबजावणी राहिली, घ्यायचं राहिले. एवढे मोठे विषय सरकारसमोर असताना असं करतील असं वाटत नाही. काही निर्णय उद्यातून पुढे ढकलण्याचा करतील अशी आशा आहे. नसता हे विषय राहिले ते आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्र्यांनी निर्णय प्रक्रिया त्याची पूर्ण करतील अशी आशा आहे. कारण नसता निर्णय आम्हाला पण घ्यावा लागणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी उद्या दुपारपर्यंत निर्णय घ्यावा का? मनोज दादा आगे बढ़ो, हमारे साथ है. ये